चैत्र पालवी मारुती चितमपल्ली. मनोगत. चैत्र पालवी या पुस्तकाची नागपूर येथे छपाई होत असताना मी कोकणात समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास आणि संशोधन करीत होतो. एक दिवशी मी रत्नागिरीत मुक्कामाला असताना दापोली येथे राहणारे माझे मित्र अनिश पटवर्धन यांचा फोन आला की मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाचे श्री वसंत केतकर तुमचा शोध घेत आहेत. त्यांनी नागपुरात तुमच्या घरी फोन केला होता. सु. ल. गद्रे मातोश्री साहित्यिक पुरस्कारासाठी यंदा तुमची निवड केली असल्याचे त्यांनी कळविले. तरी त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा. मी त्यांना फोन केल्यावर त्यांनी पुरस्काराची वार्ता सांगितली. माझे अभिनंदन केले. तो आनंदाचा क्षण समुद्र किनाऱ्यावरील गाज ऐकत असता द्विगुणित झाला. तो आनंदाचा क्षण समुद्र किनाऱ्यावरील गाज ऐकत असता द्विगुणित झाला. टाइम्स ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध वृत्तपत्रात कोकणातील माझ्या संशोधनावर द ओल्ड मॅन अँड द सी हा अग्रलेख वाचण्यात आला. तेव्हाही मी सागरमायेच्या सावलीत भटकत होतो. वाटलं कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील अज्ञात प्रदेशात फिरत असता महाराष्ट्रातील रसिक वाचक आपणाला विसरले नाहीत तर. माझ्या साहित्यावर प्रेम करणारा विशेष वाचक वर्ग आहे. तो जसा महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात पसरला आहे तसाच तो प्रदेशात आहे. ही सारी निसर्गप्रेमी माणसं आहेत. त्यांच्यासाठी लेखन करायला मला नेहमीच आवडले आहे. चैत्र पालवी हे माझं 16वं पुस्तक पुष्प रसिक वाचकांना सादर करताना आनंद होतो. कोकणचा अभ्यास दौरा संपवून मी नागपूरला परतलो. तो काही दिवसांनी केशव गोरे स्मारक ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य गौरव पुरस्कार मिळाल्याची वार्ता कळली. गेल्या अनेक वर्षात निसर्ग साहित्याची निर्मिती करीत असता मराठी साहित्यातील हिरव्या वाट्याने जात असता त्याची नोंद घेतली गेल्याचा आनंद अवर्णनीय होता. अरण्यातील चैत्र पालवी मोठी आनंददायी असते. त्यावेळच्या कोवळ्या पानांचा रंगबहार पाहून माणूस थक्क होतो. या चैत्र पालवी बरोबर बांबूची वने आणि मुंडन थोराईच्या सदाहरित वनाचे वर्णन आहे. प्राणी जगतात हरणुलीचे दिवस, वानरे, सिंहमाकडाचे दर्शन, नीलगाय, चांदी अस्वल यांचा समावेश आहे. वाघ, माणसाचे नाते, वाघ आणि माणूस या लेखात आहे. बहिष्कृत मोकळा हत्तीचा स्वीकार आता रानटी हत्तींच्या कल्पाने केला आहे. वीरप्पन या हस्तिदंत तस्कराने दक्षिण भारतातील रानटी हत्तींची हत्या केली. ती हस्तिदंताच्या लोभाने आता हत्तीची मोकळा हत्तींना जन्म देतात. आता हत्तीणी मोकळा हत्तींना जन्म देतात कारण तस्कर दात असलेल्या हत्तींची हत्या करतात. निसर्ग निरीक्षण एक तपश्चर्या आहे. त्यामुळे अरण्य वाचन आणि वनविद्या यातील फरक कळू लागतो. व्यंकटेश माडगुळकरांबरोबर एक दिवस डेड्रा खोऱ्यात भटकत होतो. त्याचे वर्णन या लेखात आले आहे. सारिस्कातील वन्य प्राणी गणना या लेखात प्राण्यांची गणना कशी करतात याचा तपशील दिला आहे. अरेबियन नाईट्स मधील सिंदबादचा रूख पक्षी माझ्या मनन चिंतनाचा विषय आहे. एका दुर्गम खोल दरीत हस्तिदंताची खाण आहे. वृक्ष पक्षाचा उपयोग करून तेथून सिंदबाद हस्तिदंत गोळा करीत असतो. एवढे हस्तिदंत या दरीत कोठून आले? हत्ती जिथे खोऱ्यात आत्मसमर्पण करतात अशा स्थळांचं वर्णन
सिंदबाद करीत असावा. रसिक वाचक याही पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा. मारुती चितमपल्ली. मनोगत समाप्त.